Good morning to all SYIT students in our data structure lecture. So यामध्ये आपण बघत होतो मागच्या वेळेला आपण ADT हा पॉईंट बघितला होता, that is abstract data types. Now we will see the next point, that is list. So आता या ज्या नोट्स आहेत या मागे मी जसं दाखवलं EPG पाठशाला या साईटवरून ह्या घेतलेल्या आहेत. सो तुम्हाला सुद्धा सिलेबसमधले जे जे कुठले पॉईंट्स आहेत त्या सगळ्या पॉईंट्समधल्या नोट्स त्या साईटवरती मिळतील. ऑलमोस्ट सगळ्या पॉईंट्सच्या नोट्स तुम्हाला त्या साईटवरती अवेलेबल आहेत. सो नाव वी विल सी व्हॉट इज लिस्ट. सो there are different properties of list. So let us first start some questions about list. Can list have a single element, or can list have no element, or can there be a list of list? So for example, see here there is an alphabetically ordered list such as see there 1 2 3, then here 4 5 6 7 8 9. So there are total 9 elements in that list, and these elements are alphabetically arranged. That is the in order list. So this is one of the example of list. Now let us continue with the definition of ADT list. So except for the first and last atom, so what is first? That is element 1, and last atom is element 4. So each element has a unique precedor and a unique successor. So however, head or front do not have a precedor, and likewise tail or end do not have a successor. Figure 2.2. And in other words, a linear list is a list in which each element has a continuous successor. So there are different categories of the linear list. There are mainly two types. First is the general list, and second is the restricted list. So in general list there are again three types. First is unordered list, second is ordered list, and third one is the indexed list. And in restricted list there are two types. First is the LIFO, that is stack, and second is the FIFO, that is queue. So now we will see one by one. So in linear list there are two parts, that is general and restricted. So in general, first is unordered list. So what is unordered? Means आता या लिस्ट मध्ये जे एलिमेंट्स असतात ते अगदी रॅन्डम असतात. सो ना ते अल्फाबेटिकली असतात, ना ते डिसेंडिंग किंवा ना ते असेंडिंग. सो ते कुठल्याही ऑर्डर मध्ये असतात. सो देअरफॉर दॅट लिस्ट इज नोन ॲज अनऑर्डर्ड लिस्ट. सेकंड पॉईंट, ऑर्डर्ड लिस्ट म्हणजे काय की ज्यामध्ये त्या ह्या लिस्टमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत ते ऑर्डर वेने असतील किंवा ऑर्डर मॅनरमध्ये असतात. मग आयदर ते अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये असतील किंवा ते नंबरिंगच्या ऑर्डरमध्ये असतील, आयदर ते डिसेंडिंग ऑर्डरमध्ये किंवा असेंडिंग ऑर्डरमध्ये, यापैकी कुठल्या तरी एका फॉर्ममध्ये ते असतील. सो त्याला आपण ऑर्डर्ड लिस्ट असं म्हणतो. नेक्स्ट वन इज द इंडेक्स्ड लिस्ट. सो व्हॉट इज इंडेक्स लिस्ट? इंडेक्स म्हणजे प्रत्येक, आता याच्यामध्ये ऑर्डर किंवा अनऑर्डर अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी कुठल्याच यामध्ये येत नाही. इंडेक्स म्हणजे काय? अगदी त्यातले सगळे एलिमेंट जरी अल्फाबेटिकली किंवा नंबरिंगने असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये जरी नसले तरी कुठला एलिमेंट हा कुठल्या लोकेशनला सिच्युएटेड आहे किंवा कुठल्या लोकेशनला तो सेव्ह आहे हे आपल्याला इंडेक्समधून समजू शकतो. सो दॅट इज द इंडेक्स लिस्ट. नाव वी विल सी द नेक्स्ट पॉईंट, इट इज अ रेस्ट्रिक्टेड लिस्ट. त्यामध्ये आधी पहिला पॉईंट आहे लिफो, दॅट इज स्टॅक. आपण बघितलेला आहे हा चॅप्टर स्टॅक. सो लिफो इज वन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द स्टॅक चॅप्टर. यामध्ये काय आहे? लिफो स्टँड्स फॉर लास्ट इन फर्स्ट आउट. सो जो एलिमेंट शेवटी एंट्री घेईल त्या डेटाबेसमध्ये किंवा त्या स्टॅकमध्ये तो पहिल्यांदा आउट होईल. तर फॉर एक्झाम्पल तिथे एक चर्चचं एक्झाम्पल होतं दिलेलं. नेक्स्ट आहे क्यूज, दॅट इज द फिफो मॅनर. सो व्हॉट इज फिफो? फर्स्ट इन फर्स्ट आउट. सो जो पहिला एलिमेंट, ज्या एलिमेंटने पहिल्यांदा एंट्री केलेली आहे तोच एलिमेंट पहिल्यांदा बाहेर पडणार आहे. सो दॅट इज द फिफो स्ट्रक्चर, ऑल्सो नोन ॲज द क्यूज. सो द मेजर कॅटेगरीज आर द जनरल अँड रेस्ट्रिक्टेड. हा पॉईंट आता आपण बघितलेला आहे. नाव वी विल सी डिफरंट ऑपरेशन्स ऑन लिस्ट. So there are general operations such as size. So it is a method which gives the size of the list. Next is empty. So it is a boolean method which gives the value of true if the list is empty. Next is there are different operations such as insert, then insert xk, delete x. So what is delete x?
सो दीज आर डिफरंट पॅरामीटर्स. आता या ज्या सगळ्या मेथड्स आहेत त्याला आपण ऑपरेशन्स असे ते म्हणतो. त्यामध्ये इन्सर्ट ऑपरेशन आहे, डिलीट आहे, फाइंड आहे. आता याच्यामध्ये जे एक्स आहे, एक्स के आहे, हे त्याचे पॅरामीटर्स आहेत. पॅरामीटर्स म्हणजे जी व्हॅल्यू तुम्हाला इन्सर्ट करायची आहे किंवा रिमूव्ह करायची आहे ती व्हॅल्यू आपण तिथे ठेवतो. नेक्स्ट वन, फॉर एक्झाम्पल ॲज्युम लिस्ट इज ॲज गिवन बिलो. तिथे एक लिस्ट आहे 34, 12, 52, 16 and 12. द इन्सर्ट एक्स के म्हणजे काय, तर वी हॅव टू इन्सर्ट एलिमेंट एक्स ॲट केथ पोझिशन. आता इन्सर्ट या मेथडला 2 पॅरामीटर्स आहेत. त्यातला पहिला पॅरामीटर म्हणजे काय, तुम्हाला जो डेटा इन्सर्ट करायचा आहे तो, त्याला आपण एक्स म्हणतो. अँड दुसरा जो के पॅरामीटर म्हणजे काय, तुम्हाला जिथे तो डेटा इन्सर्ट करायचा आहे तो, दॅट इज केथ पॅरामीटर. सो इथे तर बघा त्याने एक मेथड यूज केली 20. इन्सर्ट 23 म्हणजेच काय, तर वी हॅव टू इन्सर्ट 20 एलिमेंट्स इन थर्ड पोझिशन. आता इथे थर्ड का, इथे ॲक्च्युली मोजायला जर गेलं, काउंटिंग केलं तर 1 2 3 4 म्हणजे ॲक्च्युली तो 4th पोझिशनला आहे. बट ॲरे इंडेक्सिंग स्टार्ट फ्रॉम 0. सो 0 1 2 3. सो अशा प्रकारे तो थर्ड एलिमेंटला तिथे प्लेस होणार आहे. नेक्स्ट आहे डिलीट. सो डिलीट विच रिमूव्ज द एलिमेंट्स एक्स फ्रॉम द लिस्ट. आता इथे डिलीट 52 म्हटलं म्हणजेच काय, तर तो जो काही स्टॅक आहे किंवा ती जी काही लिस्ट आहे त्यामधून तो एलिमेंट तिथून डिलीट होणार आहे. नेक्स्ट आहे फाइंड एक्स. सो फाइंड एक्स म्हणजे एक्सच्या ठिकाणी अशी व्हॅल्यू ठेवायची जी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. आता जेव्हा तुम्ही ही मेथड एक्झिक्यूट करणार, जसं की फाइंड एक्स, आता इथे फाइंड 52 ही मेथड एक्झिक्यूट झाली आणि त्याचा आन्सर आला आहे 3. म्हणजे थर्ड नंबरच्या लोकेशनला ही व्हॅल्यू इथे एक्झिस्ट आहे. सो दीज आर डिफरंट मेथड्स. नेक्स्ट आहे प्रिंट लिस्ट. सो व्हॉट इज प्रिंट लिस्ट? इट मीन्स इट प्रिंट्स द कंटेंट्स ऑफ द एंटायर लिस्ट. नेक्स्ट वन इज द मेक एम्प्टी. मीन्स वॉट, इट क्रिएट्स अन एम्प्टी लिस्ट. म्हणजे जेव्हा तुम्हाला नुसतीच एम्प्टी लिस्ट क्रिएट करायची असेल तेव्हा मेक एम्प्टी ही मेथड आपण तिथे यूज करतो. नेक्स्ट वन इज द रिमूव्ह. मीन्स इट डिलीट अन एलिमेंट फ्रॉम द लिस्ट. So these are different operations related to the list. Then we will go to the next point, that is designing a list ADT. So with whatever the purpose for which we are designing the list ADT, it must have the following methods associated with it. आता इथे काही मेथड्स आहेत. इज एम्प्टी आहे, इन्सर्ट, डिलीट अँड डिस्प्ले. जसे आपण वर बघितल्या तशाच प्रकारच्या मेथड इथे सुद्धा आहेत. त्यामध्ये अजून काही मेथड्स आहेत. सो देर आर सम ॲसेसर मेथड्स असोसिएटेड विथ द लिस्ट. त्यामध्ये आहे पहिली फर्स्ट मेथड, देन लास्ट मेथड, प्रिव्ह्यू अँड नेक्स्ट. सो व्हॉट इज प्रिव्ह्यू? PREV प्रिव्ह्यू. P मीन्स इट इज द पॅरामीटर, म्हणजे जो एलिमेंट तुम्हाला प्रिव्हियसली सेट करायचा आहे. अँड नेक्स्ट P म्हणजे जो एलिमेंट तुम्हाला नेक्स्ट पॉईंटला सेट करायचा आहे. सो देर आर सम ऑफ द अपडेट मेथड्स associated with the list. And here P stands for the position and E stands for the element. So for example, there is a replace method that is P and E. So P चा meaning काय? It is the P means it replaces the position. And element E means what? Element E म्हणजे जो element तुम्हाला replace करायचा आहे तो. Then there is a remove P. So what is remove P method? It removes the elements at position P. म्हणजे जेव्हा एखाद्या लिस्टमधल्या एखाद्या पोझिशनचा एलिमेंट तुम्हाला रिमूव्ह करायचा असेल तेव्हा तुम्हाला ही मेथड यूज करायची आहे. नेक्स्ट आहे इन्सर्ट बिफोर P and E. सो व्हॉट इज E? E मीन्स एलिमेंट अँड P मीन्स पोझिशन. म्हणजे एखाद्या पोझिशनच्या आधी जर तुम्हाला तो एलिमेंट इन्सर्ट करायचा असेल तर तुम्ही इन्सर्ट बिफोर ही मेथड तिथे यूज करायची आहे. नेक्स्ट आहे इन्सर्ट आफ्टर. सो म्हणजे काय, तर इन्सर्ट्स अँड एलिमेंट E आफ्टर पोझिशन P. म्हणजे काय की एखाद्या ठराविक पोझिशनच्या नंतर तुम्हाला तो जो काही एलिमेंट आहे तो इन्सर्ट करायचा आहे. नेक्स्ट आहे इन्सर्ट फर्स्ट. म्हणजे काय, टोटल जी काही तुमची सगळी लिस्ट आहे त्या ओव्हरऑल लिस्टच्या आधी तुम्हाला एलिमेंट एंटर किंवा एलिमेंट तुम्हाला तो प्लेस करायचा आहे. सो दॅट्स वाय वी विल यूज द मेथड इन्सर्ट फर्स्ट. अशा वेळेला तुम्हाला तो फर्स्ट मेथडला किंवा फर्स्ट पोझिशनला तो एलिमेंट तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे. आणि शेवटची मेथड आहे इन्सर्ट लास्ट. म्हणजे तुमची जी काही लिस्ट आहे तो अगदी लास्टच्या पोझिशनला तो एलिमेंट जाऊन तिथे सेट होणार आहे. सो दीज आर डिफरंट मेथड्स.
Next point is the position of ADT. So position itself can be an ADT, that is abstract data type. And what is element P? This method is used to return the element stored at the position. For example, element P म्हणजे P हा जो एलिमेंट आहे तो एक्झॅक्टली कुठल्या पोझिशनला लोकेटेड आहे केलेला, त्याला आपण ते फाइंड आउट करण्यासाठी आपण ही मेथड यूज करतो. नेक्स्ट वन इज द ADT लिस्ट अँड इट्स व्हेरियस फॉर्म्स. सो आता याच्यामध्ये काय आहे, देर इज अ फिगर 2.4. It shows the wall perspective of an ADT where the interface is what is seen by the user of the ADT, while the implementation details are hidden from the user of wall of ADT operations. For example, आता इथे काय म्हटलंय, वॉल ऑफ ADT ऑपरेशन म्हणजे काय, इथे जी मध्ये जे स्क्वेअर्स दिसतात तर ती त्यांनी ॲज अ वॉल म्हणून कन्सिडर केलेली आहे. सो जेव्हा युजर तुमचं सॉफ्टवेअर किंवा कुठलीही तुमची सर्व्हिस यूज करतो तेव्हा काय आहे, त्या सर्व्हिसचं जे एक्झॅक्टली आउटपुट आहे तेवढंच आउटपुट तुम्हाला तिथे दिसणार आहे. ते आउटपुट येण्यासाठी त्यांनी म्हणजे सर्व्हरने काय काय मेथड्स वापरले आहेत, त्या कुठल्याही मेथड्सचा कुठलाही पॉईंट आपल्याला तिथे दिसणार नाही. सो द वॉल बिटवीन डिस्प्ले लिस्ट अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ द ADT लिस्ट. सो नेक्स्ट देर आर डिफरंट ऑपरेशन्स सी हिअर. So these operations definitions are applicable all types of list. म्हणजे सगळ्या प्रकारच्या लिस्टमध्ये ही जी काही ऑपरेशन्स आहेत, डिफरंट ऑपरेशन्स आहे, तुम्ही यूज करू शकता. त्यामध्ये पहिलं ऑपरेशन आहे कंटेन्स. सो व्हॉट इज द यूज ऑफ दिस मेथड? इट डिटरमाइन्स इफ पर्टिक्युलर एलिमेंट्स इज इन लिस्ट. म्हणजे एखादा एलिमेंट हा त्या लिस्टमध्ये आहे का हे चेक करण्यासाठी आपण ही मेथड यूज करतो. नेक्स्ट मेथड आहे इज एम्प्टी. सो ही कधी यूज करतो? इट डिटरमाइन्स वेदर द लिस्ट इज एम्प्टी. जेव्हा एखादी लिस्ट एम्प्टी आहे का किंवा त्यामध्ये कुठले एलिमेंट्स आहेत का हे चेक करण्यासाठी आपण ही मेथड यूज करतो. नेक्स्ट वन इज द साइज. इट डिटरमाइन्स द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द लिस्ट ऑर इट गिव्स अस द लेंथ ऑफ दॅट लिस्ट. तर लेंथ ऑफ लिस्ट म्हणजे काय, त्या एलिमेंट किंवा त्या लिस्टमध्ये किती एलिमेंट्स आहेत. सो दॅट इज द लेंथ ऑफ लिस्ट. नेक्स्ट वन इज इटरेटर. So it returns an iterator for the list element. म्हणजे एखाद्या लिस्टसाठीचा इटरेटर तो आपल्याला रिटर्न करतो. नेक्स्ट वन इज द टू स्ट्रिंग. सो इट रिटर्न्स अ स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन ऑफ द लिस्ट. त्यामध्ये काय आहे, आपण एखादी स्ट्रिंग जेव्हा रिप्रेझेंट करतो एखाद्या लिस्टमधली तेव्हा आपण त्याला टू स्ट्रिंग असं किंवा टू स्ट्रिंग ही मेथड आपण तिथे यूज करतो. नेक्स्ट वन इज द रिमूव्ह फर्स्ट अँड रिमूव्ह लास्ट. मीन्स फॉर it used to removes the first element from the list and removes the last element from the list. And next one is the remove method. So ही जी मेथड आहे ती पर्टिक्युलर एक एलिमेंट त्या लिस्ट मधून रिमूव्ह करण्यासाठी आपण यूज करतो. नेक्स्ट फर्स्ट अँड लास्ट मीन्स व्हॉट? इट एक्झामाइन्स द एलिमेंट ॲट द फ्रंट ऑफ द लिस्ट अँड इट एक्झामाइन्स द एलिमेंट ॲट रियर ऑफ द लिस्ट. रियर म्हणजे काय, एंड, त्याचा शेवट, लिस्टचा शेवटचा जो काही पार्ट आहे तो. नेक्स्ट पॉइंट. सो देर आर टोटल 3 टाइप्स ऑफ जनरल लिस्ट: ऑर्डर, अनऑर्डर अँड इंडेक्स्ड. मग अशी जसं बघितलं तसं. आता ऑर्डरमध्ये काय आहे, तिथे एक मेथड आपण यूज करतो दॅट इज ॲड ऑपरेशन अँड इट ॲड्स अन एलिमेंट टू द लिस्ट ऑर इन द करेक्ट प्लेस. सो वी हॅव टू वी कॅन ॲड डिफरंट एलिमेंट्स इन लिस्ट बाय यूजिंग दिस ॲड ऑपरेशन्स. So the elements of an ordered list are ordered by some inherent characteristics of the elements. So in other words, the elements themselves determine where they are stored in the list. And next is the insertion in a general linear list with ordered data. So list before insertion. आता ही एक लिस्ट आहे, एक एक्झाम्पल आहे. So there are total 3 elements in this list such as 10, 20 and 30. So after insertion, the list will be 10, 20, 25 and 30. So अशा प्रकारे ती लिस्ट तयार होणार आहे. Next, insertion into an ordered list means what? It explains the insertions of data 25 into an ordered list. आता याच्यामध्ये काय आहे, there are new values must be inserted so that 58 the ordering of the list is maintained. So next one is the list search or retrieval from the list. What is the mean by retrieval?
रिट्रायव्हल म्हणजे लिस्टमधून जेव्हा एखादा एलिमेंट आपण त्याची इन्फॉर्मेशन आपण जेव्हा घेतो त्याला आपण रिट्रायव्हल असं म्हणणार. सो a list search is used to locate data in a list. Now we will see next part of this chapter at the next lecture. If you have any query, then ask me in my feedback form. So this is our last point, that is list search and retrieval from a list.